स्वागत आहे. आज आपण छत्रपती शिवाजी महाराजांच्या लष्करी व्यवस्थापनावर थोडं खोलात जाऊन बोलणार आहोत. विशेषतः त्यांचं घोडदळ. आपल्याकडे ज्या नोंदी आहेत त्यातून त्यांची रचना, व्यवस्थापन आणि त्यासाठी लागणारा पैसा यावर प्रकाश टाकूया. हो, अगदी. आणि ह्या नोंदी पाहिल्या की महाराजांची शिस्त आणि त्यांची दूरदृष्टी लगेच लक्षात येते. घोडदळावरचा भर हा काही फक्त काय म्हणतात त्याला तात्पुरता नव्हता, एक धोरण होतं ते. हो ना. मला जी पहिली गोष्ट एकदम भावली ती म्हणजे घोडदळाचा आकार. प्रचंड. आणि त्यामागचं आर्थिक नियोजन. नोंदींमध्ये वेतनाचा उल्लेख आहे. सामान्य घोडेस्वाराला महिन्याला 20-30 रुपये. आणि जो अनुभवी योद्धा असेल त्याला 40 ते 60 रुपये. शिवाय मोहिमांमधल्या लुटीतही वाटा मिळायचा. अगदी. त्या काळाचा विचार केला तर हे वेतन खूपच आकर्षक असणार. यातून निष्ठा टिकून राहते आणि चांगले सैनिकही मिळतात, नाही का? नक्कीच. उत्तम वेतन म्हणजे सैनिक. एक प्रकारे ही गुणवत्तेतील गुंतवणूक होती. आणि संख्या पण मोठी होती. साधारण 30 ते 40 हजार घोडेस्वार. 30 ते 40 हजार? अरे वा. आणि मग आपण जर हिशोब केला या वेतनाचा तर साधारणपणे महिन्याला फक्त वेतनावर किती खर्च येत असेल? अंदाजे 10 लाख रुपये? हो, साधारण तेवढाच. हा फक्त वेतनाचा आकडा बरं का. याचा अर्थ वर्षाला हा खर्च 1,20,00,000 रुपयांच्या पुढे जातो. 1,20,00,000? त्या काळात? ही रक्कम खरंच ठक्क करणारी आहे. एवढा पैसा फक्त घोडदळाच्या वेतनावर? आहेच, पण उपलब्ध माहितीनुसार याकडे खर्च म्हणून पाहिलं जात नव्हतं. ही एक आवश्यक गुंतवणूक मानली जात होती. महाराजांना हे माहीत होतं की सैन्याच्या देखभालीत वेतन, घोड्यांची निगा, त्यांची सज्जता यात कपात करणं परवडणारं नाही. अच्छा. स्वराज्य कमकुवत होईल असं काही करायचं नाही. मूळ विचार हाच की सुस्थितीतलं, योग्य वेतन मिळणारं, सक्षम सैन्य हे स्वराज्यासाठी अत्यावश्यक आहे. अगदी. यात कोणतीही तडजोड नाही. लष्कर सक्षम तर स्वराज्य अजिंक्य हाच विचार दिसतोय. माहितीत ते वाक्य आहेच की स्वराज्य टिकवायचं असेल तर लष्कर सक्षम हवा. आणि लष्कर सक्षम असेल तर स्वराज्य अजिंक्य होईल. हो, हे वाक्य सगळं सांगून जातं. लष्करी ताकद आणि राज्याची स्थिरता हे सगळं जोडलेलं होतं. बरोबर. हे राज्यकारभारातली एक सखोल समज दर्शवतं. लष्करी सामर्थ्य हे थेट राजकीय स्थिरता आणि सार्वभौमत्वाशी जोडलेलं आहे आणि म्हणूनच एवढी मोठी आर्थिक बांधिलकी स्वीकारली गेली. त्याला प्राधान्य होतं. तर एकंदरीत शिवाजी महाराजांचं घोडदळ हे केवळ मोठं नव्हतं, तर त्यामागे एक जबरदस्त नियोजन आणि भक्कम आर्थिक पाठबळ होतं. ही गुंतवणूकच स्वराज्याच्या सामर्थ्याचा एक मोठा आधारस्तंभ ठरला म्हणायला हवा. अगदी बरोबर. महत्वाचा मुद्दा हाच आहे की लष्कराची सज्जता आणि त्यासाठी लागणारा निधी याला प्रशासनात सर्वोच्च स्थान होतं. ती केवळ गरज नव्हती, तर राज्याच्या अस्तित्वाची आणि यशाची ती एक प्रकारे हमी मानली गेली होती. आणि मग जाता जाता एक विचार येतो मनात. जर इतक्या वर्षांपूर्वी एका विशिष्ट विभागासाठी घोडदळासाठी इतकं बारकाईने आर्थिक आणि व्यवस्थापकीय नियोजन होत असेल, तर मग स्वराज्याच्या प्रशासनाच्या इतर बाजू, ज्यांच्याबद्दल कदाचित आज आपल्याकडे एवढ्या नोंदी नसतील, त्यांचं व्यवस्थापन किती विचारपूर्वक केलं जात असेल? बरोबर आहे. हा विचार करण्यासारखाच मुद्दा आहे. त्यावर अधिक संशोधन व्हायला हवं